नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. एरंडोलीत महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत संपन्न. भाजपाचा विकास म्हणजे कमिशनवर चालणारे राजकारण आहे. मोठ्या प्रमाणात पैसा ओतणाऱ्या भाजपने निवडणुका महाग करून ठेवल्या आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केला आहे. एरंडोली येथील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेत घोरपडे बोलत होते. एरंडोली जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार सौ स्नेहल उमेश मोरे, एरंडोली पंचायत समिती गणात उमेदवार सौ सुप्रिया सचिन तवटे, सलगरे पंचायत समिती गणात उमेदवार सौ सुजाता विजय पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ एरंडोली येथे जान्हवी देवी मंदिरामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते महावीर कागवाडे, सुभाष खोत, तानाजी सातपुते, महेश मोरे, बाबगुंडा पाटील, सुरेश बापू कोळेकर, विजय तात्या पाटील आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. शिवाय मला नसेल तर आमच्या गावातील कुणालाही उमेदवारी द्या अशी मागणी मी केली होती. त्यामुळे मी उमेदवारी मागितली नाही हे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा एरंडोलीचे नेते महेश मोरे यांनी केला आहे. आमदार सुरेश बोखाडे यांनी विकास केला आहे, तर मग या भागातल्या मतदारांनी सुद्धा त्यांच्या विधानसभेला मतदान केलं आहे. मात्र आत्ताची निवडणूक ही विधानसभेची नव्हे तर जिल्हा परिषदेची स्थानिक निवडणूक असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या स्वाभिमानासाठी आम्ही उमेदवार उभे केले आहेत, अशी माहिती विजय पाटील यांनी दिली. तर तानाजी पाटील हे कधीही भाजपचे नव्हते. त्यांनी कायम भाजपच्या विरोधात काम केले, मात्र त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे या परिसरात भाजपमध्ये उद्रेक झाला आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मतदारसंघातील सर्वच गावातील सर्व पक्षातील नेते गटतट विसरून आमच्या पॅनलच्या उमेदवाराच्या मागे ठामपणे उभे आहेत. त्यामुळे विजय आमचाच आहे, असा दावा सुरेश बापू कोळेकर यांनी केला आहे. आणि सर्व मान्यवरांना आवाहन करतो, ही निवडणूक कुठल्याही पक्षाची, पार्टीची नसून सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानाची आहे. या विभागात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे आहे. सरकारने अनेक वर्ष राजकारण केलं. सरकारने 1985 शेतकरी नांगरदार चिन्ह घेऊन तुम्ही उभारलं होतं, त्यापासून ही निवडणूक बघतोय. पण तुमच्या, आमच्या आणि नव्या पिढीच्या आयुष्यातील एक वेगळी निवडणूक आहे. गेली 50 वर्षे काटा संघर्ष करणारे गावागावात गट असतात, पण सरकारची एकच निवडणूक आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा सर्व गट मतभेद विसरून या निमित्तानं एकत्र आलेले आहेत. म्हणजे किती प्रचंड स्वाभिमानाची निवडणूक आहे बघा. आणि ही लढाई आहे, ही माझी नाही, सुजाताताईंची नाही आणि सुप्रियाताईंची सुद्धा नाही आहे. ही लढाई या जनतेची आहे आणि या जनतेसाठी आणि या जनतेची आहे, हे मी तुम्हाला सांगते. आणि येत्या निवडणुकीमध्ये 5 फेब्रुवारीला सर्वांनी घड्याळ या चिन्हाला बटन दाबून आम्हा तिघी उमेदवारांना भरपूर मतांनी विजयी करा, हे मी तुम्हाला सांगते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आज एरंडोली पंचकृषी आणि पूर्व भागाचे आराध्य दैवत जान्हवी देवीच्या चरणी आज श्रीफळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आणि या शुभारंभाच्या प्रसंगी आपले सर्वांचे या भागाचे भाग्यविधाते आणि सर्वांचे नेते अजितरावजी घोरपडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार, तरुण तडफदार खासदार विशालदादा पाटील, तसेच या राज्याचे नेते विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आपल्या राज्याचे दुसरे नेते जयंत पाटील साहेब, तसेच मनोज बाबा इद्रिसभाई नायकवडी आमदार साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्व विभागातील नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आणि या शुभारंभ करत असताना या पूर्व भागातील या 10 गावातील जो जनतेनं आज जो प्रतिसाद दाखवला, खरं तर हा प्रतिसाद मला वाटतंय विशालदादांनी ज्या वेळेला अपक्ष निवडणूक लढवली आणि तो जनतेचा उद्रेक होता, तोच हा उद्रेक आम्हाला आज दिसून आला. हा दिसून येण्यामागचं कारण एवढंच होतं की निष्ठावंताला न्याय मिळाला पाहिजे होता. ही सर्व लोकांची अपेक्षा होती, इच्छा होती. आणि ही अपेक्षा आणि इच्छा ही आमच्या मनात होती, तीच लोकांच्या मनात होती. ही आज आम्हाला कळून चुकलं. कारण लोकांना जे पाहिजे ते पक्षानं किंवा नेत्यानं करायला हवं. आपल्याला जे पाहिजे ते करायला पाहिजे, कारण आपण लोकांच्यासाठी काम करत असतोय. तर लोकांना जे हवं तेच करायचं असतं. आणि या जनसमुदायानं आज दाखवून दिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जनसमुदाय इथं उपस्थित आहे. ह्या खरं तर जनते जो आमच्यावर विश्वास ठेवून
आता इथं एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित झालात, मी एवढीच विनंती करतो की तुमचा हा विश्वास आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही आणि तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाईल असं आमच्या हातून कुठलं कृत्य होणार नाही. कारण आपल्या ज्या विश्वासानं आपण ज्या म्हणजे आमच्याकडे अपेक्षा ठेवून जे आज तुम्ही मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तो आशीर्वाद आम्ही कायमस्वरूपी तुमचा शिरसमान मानून तुमच्या शब्दाची, तुमच्या येणाऱ्या काळामध्ये अडीअडचणीची, या भागातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही ताकदीनं या राज्याचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जो राज्याचा विकास करतोय, ज्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्याकडे आहेत आणि ज्या आमदार खासदारांना फंड द्यायचं योजनाच त्यांच्या हातात आहे, त्या योजनेच्या मालकाच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतोय. त्यामुळं असं कोणी गैरसमज करून घेऊ नका की इथून पुढं आपल्याला फंड मिळणार नाही, कामं होणार नाहीत. ह्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं या विकास या भागाचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या तळमळीचा, ज्या हाडाचा नेता आहे अजितरावजी घोरपडे सरकार, ज्यांनी या आपल्या भागाची, ज्या शेतकऱ्यांच्या तळमळीची योजना जी आणलेली आहे, पाण्याची योजना, कैलासवासी विठ्ठलदाजी पाटील ज्यांनी योजना आखली आणि ही योजना आखत असताना आमदारकीचा राजीनामा ठेवला, वसंतदादा मुख्यमंत्री असताना आज या शेतकऱ्यांच्यासाठी जी योजना अंमलात आणली, ही पुढं चालवली, राबवली ती अजितरावजी घोरपडे सरकार. आज शेतकऱ्याच्यासाठी लढणारा नेता आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा आज नेता आपले अजितरावजी घोरपडे सरकार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण निवडणूक लढवतोय. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, स्वाभिमानी झाला पाहिजे. नाहीतर की दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला निवडून द्या म्हणणारा नेता आज नसला पाहिजे. कारण काय झालंय, आम्ही उमेदवारी मागितली ती होती की नव्हती ती भाऊनी लक्षात घ्यावे आणि स्मरण करावे. खरं तर आम्ही 2 वेळा ह्या 10 गावचे सगळे सरपंच आणि सगळे प्रमुख नेते मंडळी 2 वेळा भाऊंच्या, एकदा बंगल्यावर गेलो, एकदा पेडला गेलो. भाऊंना आम्ही सांगितलं, भाऊ भाजपमध्ये निष्ठावंत आहे त्यात कुणालाही द्या. आजही आम्ही कालपर्यंत महेशदादाचं आमचं एकच मत होतं, ह्यातलं कुणालाही उमेदवार द्या, आम्ही त्याचा प्रचार करून निवडून आणू. प्रसंगी आम्ही त्याला वाटेल ते, त्याची जर परिस्थिती नसली तर आम्ही त्याला सज्जन मदत करू, पण त्याच्यासाठी आम्ही लढू आणि त्याला निवडून आणू. कारण आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते, ज्यावेळेला पक्ष अडचणीत असतो त्यावेळेला कार्यकर्ता झटाटीनं राबत असतो आणि ह्या राबण्यामागं कार्यकर्त्याची एकच इच्छा असते की बाबा मलाही समाजकारण करण्याची आवड आहे आणि ह्या कार्यकर्त्याला न्याय कधी मिळत असतो, पक्ष ज्यावेळेला फार्मात असतो, पक्ष तेजीत असतो, त्यावेळेला कार्यकर्त्याला वाटतं की मी ही निवडणूक लढवली पाहिजे आणि मी ही जनतेसाठी काम केलं पाहिजे, लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे. या कार्यकर्त्याची आवड म्हणजे भावना असते आणि त्या भावनेला साथ घालणं हे नेत्यांचं काम असतं. आणि या घालण्यामध्ये भाऊ तुम्ही खरंच आमचं काय चुकलंय की तुम्ही एकदा सांगा आम्हाला. आम्ही एवढ्या तळमळीनं तुमच्यासाठी 20 वर्ष काम केलं, आमची एक चूक दाखवा बाबा, तुम्ही माझ्या विरोधात काम केलंय, माझं काम ऐकलं नाही. आम्ही तुमच्यासाठी आता शेवटच्या घटकेपर्यंत, मी असेल, महेशदादा असेल, आमची प्रमुख मंडळी सगळ्या गावातली, आम्ही एक सुद्धा तुमच्या विरोधी काम केलं, तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण तुम्ही पळ काढला, हे काढला म्हणणं हे चुकीचं वाटलं. भाऊ आम्हाला तुमच्याबद्दल आदर होता, आदर आहे, पण आपण जे बोलला की माझ्याकडे उमेदवारीच मागितली नाही, आम्ही तुमच्याकडे 2 वेळा तुम्ही सगळी साक्षीदार आहेत. जान्हवी देवी सर्व पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जान्हवी देवी काय निर्णय घ्यायचा आहे हे लोकांनी आता ठरवलेलं आहे. फक्त येणाऱ्या काळात लोकांना एवढाच विश्वास येतो की तुमचं इथनं पुढं काम तटणार नाही, तटले नाहीत, तटणार नाहीत. आम्ही तुमच्या पाठीमागे एक तुमचा भाऊ, तुमचा सखा आणि तुमचा मुलगा म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे जनतेच्या सोबत, जनतेच्या अहोरात्र कष्टात आम्ही सोबत राहू. आणि हे करत असताना आमच्या हातनं एकही चूक होणार नाही, एखाद्या कार्यकर्त्याचा अवमान होणार नाही किंवा एखाद्या कार्यकर्त्याला म्हणजे चुकीची वागणूक मिळणार नाही. कारण आम्ही सामान्य कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्त्यातून आम्ही निवडणूक लढवतोय. आणि एखाद्या वेळेस जनतेला माझी एकच विनंती आहे की येणाऱ्या काळात एखाद्याला जास्त सत्ता दिली की त्या सत्तेचा विपर्यास अहंकारामध्ये होतो आणि हा अहंकार आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे जनतेला की आपण आम्हाला एकदा काम करायची संधी द्या. त्या संधीचं नक्कीच आम्ही, महेशदादा असेल, आम्ही असेल, आमचे सुरेश बाप्पा असेल, सगळ्याच नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवू. शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम करू आणि यासाठी आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. येणाऱ्या काळात आपण 5 तारखेला आम्हाला सर्व कार्यकर्त्याला, माता भगिनी बंधूंना सांगायचं आहे की 8 दिवसाचा वेळ आहे. या 8 दिवसासाठी आम्हाला 8 दिवस वेळ द्या. येणाऱ्या काळात 5 वर्ष आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी पाठीमागं पण करतो, आताही करतो आणि पुढेही करतो. निकाल काही असो,
पण आम्ही जनतेसोबत आहे, जनता आमच्यासोबत आहे, जनतेचे नाळ जोडून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे आणि आपण सर्वांनी या पैत्याला 5 तारखेला आशीर्वाद देऊन आम्हाला तिन्ही उमेदवाराला या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण काम करण्याची संधी द्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद.